वाटत असेल मी आता एवढ्या गडबडीत पुढे चाललीये, तर आमचं जे नाटक आहे एक नातं असंही, त्या नाटकाचा 25वा म्हणजे रौप्य महोत्सवी प्रयोग आहे. आव एक मिनिट. तर त्यासाठी आणि आज आहे तो पनवेलला, कुठे आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके नाट्यगृह इथे. तर त्यासाठीच मी चालली आहे आणि मला आता पोहोचायचे 2 वाजता. मग त्यासाठी मला कमीत कमी 12 वाजताच्या शो साठी निघावं लागेल. आणि हे सगळं माझं सामान, सॉरी खूपच अस्ताव्यस्त पडलंय, बघू शकता तुम्ही. नाही असं बघितलं तरी चालेल, नाही बघितलं तरी चालेल, पण प्लीज कोणाला सांगू नका. हे सामान सगळं घेतलेलं आहे मी. ओके, ठीक आहे, सगळं घेतलेलं आहे. मग चलो आज बघू आपण. ओके, छान दिसते मी, दिसते छान दिसते. और हे गरजेचं आहे, कारण की सांगणं की बाबा माझा प्रयोग किंवा आमचा जो प्रयोग आहे आजचा तो खूप 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 चांगला जाऊ दे, हाऊसफुल जाऊ दे, भरभरून प्रेक्षक येऊ देत, भरभरून रिस्पॉन्स मिळू दे आणि नाटकाचे अनेक प्रयोग लागू देत, कंटिन्युअस लागत राहू देत. बस चला, तर आता भेटू आपण बाहेर. हाय, तर मी आता चालली आहे माझी गाडी घ्यायला, कारण की मला इथून वर्सोवा मेट्रो स्टेशनला गाडी लावून मग तिथून वर्सोपासून अंधेरीला आणि अंधेरीवरून परत पनवेलला काय म्हणतात ते ट्रेन पकडायची आहे, जी की मला 1.5 तास लागणार आहेत आणि 12:25ची काहीतरी ट्रेन आहे. सो आज मी खूपच गडबडीत ब्लॉग बनवते, बिकॉज मला ऑलरेडी लेट होतो आणि मला माझी 12:15ची जी ट्रेन आहे ती मिस नाही करायची, नाहीतर मला खूप असं वाया करत जावं लागेल, जे की मला 2-2.5 तास लागतील. पण ही ट्रेन मला ना 1.5 तासात पोहोचवेल म्हणून. चला, बापरे काय गाडीची हालत झाली. चलो बाय, मिळतंय. हाय, मी आता पनवेल स्टेशनला उतरून चालली आहे नाट्यगृहाला. तर जेव्हा मी पनवेल स्टेशनला उतरले ना, मला असं वाटलं बापरे मी कुठल्या सुनसान एरियात आली आहे. म्हणजे असं होतं की तिथून ऍक्च्युली एकच किलोमीटर, 1.1 1.2 किलोमीटर असं काहीतरी दाखवत होतं, म्हणून मग मी म्हटलं की चला चालत जाऊ. पण आता जर ज्यावेळेस मला रात्री परत रिटर्न जायचं तर मी अजिबात चालत जाणार नाहीये, बिकॉज त्या स्टेशनच्या आसपास थोडा सुनसान एरिया आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी ऑटोने गेलेलीच बरी आहे. सो मी आता स्टेशनला उतरून, मी ॲक्च्युली हा ड्युअल कॅमेरा ओपन केला आहे. आय डोंट नो का ओपन केला आहे. हे जे आहे हे छान आहे, त्याच्या मागे दिसेल तुम्हाला. आणि आता मी अजून किती 500 मीटर राहिला आहे. चला पायी जाते आणि मी तिथे गेले की तुम्हाला दाखवते कसं आहे. मी पहिल्यांदा एवढ्या लांब शोसाठी आले पनवेलला. निघाली सकाळी 11:15 ते मॅक्स 11:30च्या आसपास आणि मी आता नाट्यगृहाला पोहोचेल 2:30 वाजतील मला पोहोचायला, म्हणजे 3 तास. म्हणजे गेले जवळजवळ 2.5-3 तास मी प्रवासातच आहे. भयानक दमलेली आहे आणि जातानाही सेम टॉर्चर आहे प्रवासाचा. ऑल्दो प्रयोगात मजा येईलच. सो लेट्स सी. सो मी पोहोचली इथं आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके नाट्यगृहात, जिथे आज आमचा शो होणार आहे. म्हटलं की ड्युअल कॅमेरा मधून हे काय नाट्यगृह तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून हा व्हिडिओ काढूयात. आणि इथे आहे आज आमचा नाटकाचा प्रयोग. तर चला जाऊयात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आल्यावरती मी सेटवरती माझा कॉस्ट्युम, हेअर, मेकअप, ड्रेस सगळं करून घेतले. एक मिररवरती काहीतरी घाण दिसले मला, म्हणून मी माझा कॅमेरा परत चालू केलाय, जेणेकरून तुम्हाला एक लुक देता यावा की कसं आहे. आणि फायनली आम्ही सगळा आमचा शो संपवून संध्याकाळचे 7-7:30च्या आसपास बाहेर उभे होतो. आणि एक मिनिट, इथे कोण आहे? ओके, हे आमच्या शोचे डिरेक्टर आहेत, जे की तेही माझ्याबरोबर सगळ्यांची वाट बघतात की जेणेकरून लोक येतील आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे मी अंधेरीला यायला निघेन. हॅलो, तर अशा पद्धतीने माझा
25वा म्हणजे आमच्या नाटकाचा 25वा रौप्य महोत्सवी प्रयोग झालेला आहे, जो की पनवेलला होता. आणि मी फायनली किती वाजलेत बरं आता, 11:30 वाजलेत. आता मी घरी पोहोचलीये. बापरे, पनवेल वरून यायचं म्हणजे मला जीव निघून गेला. मला तसं बघितलं तर 7:25ची गाडी पकडायची होती लोकल, पण आमचा प्रयोगच 7 वाजता झाला आणि त्याच्यानंतर मग धावत पळत गाडी पकडणं जरा रिस्की होतं. मग असं झालं की म्हटले, जे आमच्या शोचे डिरेक्टर आहेत नाटकाचे, तर ते म्हणाले की चल मी तुला बँड्रापर्यंत होतो. मग सोने पे सुहागा बँड्रापर्यंत आले आणि मग तिथून अंधेरी, मग तिथून वर्सोवा मेट्रो वरून मग आता परत घरी. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथे घरी काय करते. घरी नाही अजून, बाहेरच आहे. तर मी तर टेरेसवर थांबली आहे, कारण हमारे जो रूममेट्स हैं वो नीचे गए और मी चावी विसरली आहे, तर चावीसाठी तर थांबावंच लागेल. म्हणून म्हटलं की तोपर्यंत राहिलेला व्लॉग कंप्लीट करावा. बरं, मी ना प्रत्येक प्रयोगाला ठरवते की प्रयोगाच्या मध्ये काही म्हणजे बिहाइंड द सीन्स, BTS किंवा काय आहे, कसं सेट आहे आमचं, मेकअपचे जे काय आहे, चक्री चालते वगैरे सगळ्याचे व्हिडिओज पण तिथं एकदा पोहोचले नंतर नाहीच वेळ मिळत. मला असं वाटतंय की मला कोणीतरी एक्स्ट्रा हायर करावं लागेल, व्हिडिओग्राफर. करेन लवकरच. तर अशा पद्धतीने आमचा झालेला आहे प्रयोग. बरं, प्रयोगात आज एक गंमत अशी झाली की आमचा मस्त असा एक रोमॅन्टिक सीन चालू होता आणि मी लाजते आणि लाईट गेली. कॅन यू इमॅजिन, लाईट गेली. मी त्या स्टेजवरती 1 मिनिट त्याच पोझिशन मध्ये तशीच उभी होते कंटिन्युअस. आणि बरं, माझा जो सहकलाकार होता तो मला काय म्हणतोय, हलू नकोस, हलू नकोस, हळूच आवाज, हलू नकोस. मी म्हटलं ओके, म्हणजे फक्त मी असंच हे केलं. बरं, अजून 30 सेकंड झाले, 40 सेकंड झाले. परत आणि असं माझा हात पकडलाय ना, हात हलवून, हलू नकोस. मी म्हटलं अरे, मनातल्या मनात म्हटलं तू हलू नको पहिला, तू कशाला हलवतोय, मी राहते. झालं, मग लाईट आली. मग जिथून पॉज केला होता नाटक, तिथून आम्ही परत चालू केलं. नाटकाचा हा प्रयोग जरा ना खूप दिवसांनी झाला होता, त्याच्यामुळे थोडस चुका होणं स्वाभाविकच होतं. रिहर्सल पण तशी म्हणजे एवढ्या गॅप नंतर झाली नव्हती आमची, फक्त चक्रीच झाली होती. बट आय टेल यू, पनवेलला माहित नाही आता पुढचा शो कधी असेल. पनवेलला प्रयोग खूप दूर आहे. तिथून येऊपर्यंत ना मी अशी अर्धमेल्या अवस्थेत आत्ता इथे उभी आहे. मी म्हटलं आता मी वेट करेल, चावी येईल, मग मी घरी जाईल, मग मी राहिलेला व्हिडिओ कंप्लीट करेन. म्हटलं तोपर्यंत माझा जीवच जाईल, त्यापेक्षा अर्धमेल्या अवस्थेत करायला काय हरकत आहे, नाही का? अशा पद्धतीने आजचा प्रयोग झालेला आहे चांगला. माझा प्रत्येक प्रयोग मला चांगलाच वाटतो. चुका होतातच, पण त्या दुरुस्त करायच्या, त्या व्यवस्थित करायचा प्रयत्न आपण करतोच नेहमीच. बघू तोपर्यंत. चलो, बरं, पुढच्या प्रयोगाची आमच्या तारीख आहे 13 फेब्रुवारी, जो की आहे विलेपार्लेला. तर तुम्ही कुणीही हा व्लॉग बघत असेल तर प्लीज 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 आमच्या प्रयोगाला या, तुम्हाला नक्की आवडेल. ठीक आहे, आणि तोपर्यंत चलो, बाय बाय, गुड नाईट.